नाही अगदी स्वर्गीय मुंडे साहेबांबद्दल मला जर बोलायचं झालं तर एक गोष्ट मी सांगू इच्छितो. त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री होतो आणि अर्थात होम वगैरे 2002ची वगैरे काहीतरी त्यावेळेची काहीतरी ती गोष्ट आठवत नाही मला ते आता कुठलं वर्ष. तर एक दिवशीचे आहेत गोपीनाथराव मुंडे माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं मला, ते म्हणाले मला की भुजबळ साहेब आपण एक वेगळा पक्ष काढूया. मला स्वतः ते म्हणून कसं काय म्हणजे तुम्ही मी गणपतराव देशमुख धनगर समाजाचे आणि रामदास आठवले आणखीन आपल्या बरोबर येते आणि असं एक आपण एक पक्ष काढूया आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये तो अतिशय चांगल्या रीतीने पुढे जाईल. तर मी म्हटलं खरं म्हणजे काय 2 वेळा झाली चर्चा. मी म्हटलं मी उपमुख्यमंत्री आहे, नवीन पक्ष काढायचा तर मी माझ्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. आणि ते उपनेते होते तिकडे त्यावेळेला बीजेपीचे कुठे दिल्लीमध्ये. तर तुम्हाला तुमचा त्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल, मग आपण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही सगळी जुळवाजुळव काय होऊन काय करायचं आहे ते करा. मला काय हरकत नाही मग, कारण मी तर म्हटलं ओबीसीचाच मुद्दा घेऊन बाहेर पडलो, शिवसेनेच्या बाहेर पडलो. आणि त्यामुळे जर अशा काही जर मागासवर्गीयांचा किंवा इतर लहान लहान जे घटक आहेत त्या सगळ्यांचा पक्ष निघत असेल विचार करायला काय हरकत नाही. परंतु नंतर मग काय झालं मला काय कल्पना नाही. परत काय ते काय त्याने तो विषय सोडून दिला. काय एवढं प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो.